आज साजरा केला जातोय तो वृक्षारोपणाचा दिवस आणि वृक्षारोपण करताना 2 कोटी वृक्ष आज रोपित केले जातील असं शासनातर्फे सांगण्यात आलं आणि त्याच कार्यक्रमामध्ये आता उद्धव ठाकरे बोलतात। थेट आपण तिकडे गेलो आणि हे एवढं प्रचंड मोठं काम जर हाती घेतलं नसतं तर मला असं वाटतं जसं आजपर्यंत चालू राहिले तसंच हे पुढे चालू राहिलं असतं। काल परवाकडे कार्यक्रम होता त्या उदयनचंद केंद्राचा आणि देवेंद्रजी तिथे मी बोलताना बोललो होतो। साधारण गेल्या 8-15 दिवसामध्ये एक बातमी माझ्या वाचण्यात आली की पर्यावरणामध्ये जो काही बदल होतोय ग्लोबल वॉर्मिंग आता त्याच्या आपल्या एकट्याचं पाप नाहीये, ते संपूर्ण जगामध्ये होतं आणि त्याचा दुष्परिणाम असा होतोय की येत्या काही वर्षांमध्ये जगातली काही शहरं ही पाण्याखाली जायची शक्यता आहे आणि त्या शहरांच्या यादीत आपल्या मुंबईचं नाव आहे ही फार धोक्याची घटना आहे। हे बाकी सगळं ठीक आहे, मुंबईत पाणी तुंबलं वगैरे वगैरे, पण तेवढा पुरती मर्यादित नाही। पूर्ण जगामध्ये जे काही घडतं आहे, वृक्षारोपण, वृक्षांची कत्तल होते, जंगल मारलं जाते, का तर विकास। मला कळतच नाही, जे आहे ते नाहीसं करायचं आणि जे नाही ते अंगावर घ्यायचं आणि त्याला आपण विकास म्हणतोय, ही चुकीच्या दिशेने आपल्या विकासाचं एक गाडी चाललं। आज सुद्धा आपण जे करतात, मला काही जणांनी विचारलं तुम्ही जाणार का, म्हटलं का नाही जाणार, जरूर जाणार। मी काही अपशकुन करायला इकडे आलो नाहीये। जे चांगलं आहे त्याचं मी खुल्या मनाने कौतुक करणार आणि नुसतं कौतुकच नाही करणार तर जिथे जिथे तुम्हाला गरज असेल तिथे तुमच्या सोबत मी खांद्याला खांदा लावून उभा राहणार। या वृक्षारोपणाच्या किंबहुना रोपण फार एक छोटा शब्द झाला, वृक्ष लागवड या कार्यक्रमामध्ये मी तमाम शिवसैनिकांना सुद्धा सहभागी केलं। सगळे शिवसैनिक आपल्यासोबत येतो। मुलांना तुम्ही घेतलेला आहात, विद्यार्थ्यांना घेतलेला आहात, ही खरंच एक आणखीन एक मोठी गोष्ट आहे। कारण मुलं ज्या वेळेला कामाला लागतात त्यावेळेला संपूर्ण घर कामाला लागतं। माझा मुलगा, माझी मुलगी ज्या वेळेला मला येऊन सांगणार की बाबा जर आपण वृक्ष लावला ना, झाड लावलं ना तर काय काय होतं ते बघा, आम्हाला शाळेमध्ये सांगितलं, आम्हाला सुधीर भाऊंनी सांगितलं आणि मग मुलाकडनं आपण शिकतो आणि मुलगा आपलं ते झाड लावतो म्हणून त्या झाडाची काळजी आपणही घ्यायला लागतो। हे फार मोठी त्याच्यामध्ये गोष्ट। आणि हे झाल्यानंतर मी सहज बघत होतो की वृक्ष तुम्ही ठेवलेत तिकडे, झाडं ठेवलेत, पण ही झाडं कोणती आहेत? कारण नाहीतर आपली ही आमची माती आमची माणसं आणि झाडं परदेशी, काय उपयोग आहे त्याचा? आपल्या मातीमध्ये रुजणारी झाडं ही जर का आपण लावली नाही तर त्या झाडांना काही उपयोग नाही। टक्क्यामध्ये ठीक आहे, काय समजा शहरामध्ये चांगले भाग करायचे असतील, सजवायचे असतील तर फुलं झाडं लावली मोठी तर भाग समजू शकतो, पण इतर वेळेला झाडं लावताना आज जे आपण म्हणतो की आमच्या शहरातल्या चिमण्याच नाहीशा झालेल्या आहेत, चिमण्या कुठे दिसत नाही। पूर्वी लहान असताना आपल्या घरामध्ये येऊन चिमणी हक्काने, म्हणजे आपल्यापेक्षा अधिक हक्काने ती तिचा घरटा बांधायची, कुठेही कपाटावर बांधेल, खिडकीमध्ये बांधेल, स्वतः हक्काने बांधेल। आज त्या चिमण्याच नाही झाले। याचं कारण एक सांगितलं जातं की आपण जे काही मोठे मोठे टावर करतो मग त्याचं रेडिएशन असेल, आणखीन काही असेल, इतर पक्षी नाहीसे झालेले आहेत। मला असं वाटतं कदाचित ते कारण असेल, पण ह्या पक्ष्यांना खायची सोय आपण ठेवली नाही। तर खाणार काय, त्यांना काय ते पिझ्झा बर्गर वगैरे काही खाऊ शकत नाही। त्यांची जी काही फळझाडं होती ती फळझाडं जर का आपण नाहीशी केली आणि नुसती शोभेची झाडं लावली तर फुलं फुलतील पण त्याच्यामध्ये जिवंतपणा येणार नाही। पक्षी नसले तर ते शहर हे पूर्ण होऊ शकत नाही। त्या पक्ष्यांना खाण्यासाठी तुम्ही जी काही झाडं घेतलेली आहेत, मग त्याच्यात जांभळाचं झाड असेल, उमराचं झाड असेल, वडाचं झाड असेल, की त्यांच्यासुद्धा खाण्याची सोय ही आपण केली तर पुन्हा बघा येत्या काही वर्षामध्ये बाकीचे, मी राजकीय पक्ष नाही म्हणत, पण नाहीसे झालेले पक्षी हे पुन्हा आपल्या शहरात आल्याशिवाय राहणार नाही। आणि अशा तऱ्हेने संपूर्ण असा हा कार्यक्रम तुम्ही आजपासून त्याची सुरुवात केली। ज्या वसुंधरेच्या भावनेबद्दल आपण उल्लेख केला, त्या वसुंधरेची भावना आपण ऐकली आणि म्हणून मला असं वाटतं निसर्गाने सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे। जो वर्षभर गायब झालेला पाऊस आज मुसळधार पाणी पडतोय, मला असं वाटतं की त्याची सुरुवात चांगली होते, ते काम निश्चित यशस्वी होतं। तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्लोबल वॉर्मिंगने आपल्याला एक वॉर्निंग दिलेली आहे असं आताच उद्धव साहेब बोलले आणि ते म्हणजे की